नाशिकचा एप्स्टीन अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांची धक्कादायक माहिती रोज उघड होतीये। या प्रकरणात दररोज हादरवणारे खुलासे समोर येत आहेत, ज्यातून हा भोंदू बाबा कुठल्या थराला जात होता हे कळतंय। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात या खरातवर आतापर्यंत एकूण 3 गुन्हे दाखल झालेत। खरातच्या काळ्या कारनाम्यांची ही यादी, या 3ही एफआयआर आता माझ्या हातात आहेत। या 3ही एफआयआर मधले महत्त्वाचे मुद्दे, समोर आलेली धक्कादायक माहिती, खरातच्या भोंदूगिरीचा समोर आलेला खरा चेहरा, सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, या 3ही एफआयआर माझ्या हातामध्ये आहेत। पहिली एफआयआर ज्याच्यामध्ये हा खरात म्हणतो, मी कृष्णाचा अवतार आहे, तू माझी राधा आहे असं सांगून महिलेवर लैंगिक अत्याचार करतो। दुसरी एफआयआर आहे ज्याच्यामध्ये 7 महिन्यांच्या गर्भवती महिलेवर त्यानं लैंगिक अत्याचार केल्याचं समजतंय। तिसरी एफआयआर ज्याच्यामध्ये घटस्फोट झालेल्या महिलेला लग्नाचं आमिष त्यानं दाखवलं आणि तिला गर्भवती केलं, आणि त्यानंतर पुढे काय घडलं हे सुद्धा या एफआयआर मधून मी तुम्हाला सांगणार आहे। पहिली एफआयआर ज्याच्यामुळे खरं तर हे सगळं प्रकरण उलगडलं, सलग 2022 ते 2025 या काळामध्ये त्यानं पीडितेवर लैंगिक अत्याचार केले। आता ही पीडिता सुरुवातीला समोर आलेली होती आणि त्यामुळेच खरं तर खरातचा काळा चेहरा अख्ख्या महाराष्ट्रासमोर जो आहे तो पुढे आला। यामध्ये ही महिला काय म्हणतीये तर तिने असं सांगितलेलं आहे की मी, माझे होणारे पती आणि त्याचबरोबर माझे जिजू, आम्ही या खरातच्या ऑफिसमध्ये गेलेलो होतो आमच्या चांगल्या वैवाहिक आयुष्यासाठी आशीर्वाद घ्यायला। तेव्हा खरातने आम्हाला एक खडा दिला, मला आणि माझ्या नवऱ्याला 28,000 रुपये आम्ही त्याला दिले। त्यानंतर पुन्हा एकदा एका आठवड्यानंतर मला या खरातचा फोन आला, त्यानं मला ऑफिसमध्ये बोलावलं, पण त्या दिवशी माझ्या घरी कोणीच नव्हतं, माझ्या सोबत यायला सगळे कामामध्ये व्यस्त होते, त्याच्यामुळे मी एकटी या खरातच्या ऑफिसमध्ये गेले असं ही महिला सांगते। आणि त्यानंतर या खरातने काय केलं तर तिने असं सांगितलेलं आहे, त्यानं मला त्याच्या ऑफिसमध्ये बोलवलं, त्यानंतर लॅच लावून घेतला, त्यानं मला खुर्चीवर बसायला सांगितलं आणि पुढे त्यानं मला एक काय दिला, पेढा दिला। त्यानंतर तांब्याच्या भांड्यामध्ये त्यानं मला पाणी प्यायला सांगितलं। पाणी पिल्यानंतर मला त्या पाण्याची चव खारट व कडवट लागली। पाणी पिल्यानंतर मला गरगरल्यासारखं झालं, मळमळल्यासारखं वाटू लागलं। तेव्हा या बाबानं तिला असं सांगितलं की जितकं प्रमाणामध्ये जास्त तू हे पाणी पिशील तेवढं तुला चांगला याचा लाभ होईल। आता त्यानंतर काय केलं तर डोक्यावर तिला ग्लास धरायला सांगितला आणि डोळे बंद करून हा बाबा गायत्री मंत्र म्हणू लागला। त्यानंतर या बाबांनी त्याचं ऑफिसमधील लाईट जी आहे ती बंद केली आणि पाठीमागे तिच्या उभा राहिला, जसं की सांगितलं तिनं गायत्री मंत्र। त्यानंतर हा बाबा म्हणू लागला। पुढे यानं मग काय केलं तर तिच्या शरीराला स्पर्श करायला सुरुवात केली आणि त्यानंतर लाईट बंद करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला असं ही महिला याच्यामध्ये सांगतीये। पुढे तो काय म्हणाला तर मी श्रीकृष्णाचा अवतार आहे आणि माझी त्या जन्मातील तू राधा आहेस, या जन्मात देखील तू माझी प्रेयसी म्हणून राहा असं तिला तो म्हटला। तिला त्यानं मिठी मारण्याचा प्रयत्न केला असं सगळं ही त्याच्यामध्ये सांगत आहे। एकूणच जर आपण बघितलं तर 2022 ते 2025 हे सगळं सुरू होतं। वारंवार या महिलेला तो बोलवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, अशा प्रकारे तिने जे सांगितलेलं आहे। तिला आता बराच हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो की महिला याच्यामध्ये का प्रश्न उपस्थित करत नव्हत्या किंवा त्या काही बोलत का नव्हत्या। तर या महिलेनं जे सांगितलेलं आहे, या पीडितेने जे सांगितलेलं आहे की त्यानं तिला काहीतरी पेय जे आहे ते प्यायला दिलं आणि त्याच्यामुळे ती त्याच्या वशमध्ये आली असं तिला वाटू लागलं। हे स्वतः तिने याच्यामध्ये सांगितलेलं आहे की त्यानं जे पेय प्यायला दिलं त्याच्यामुळे मला असं वाटलं की मी त्या बाबाच्या वशमध्ये आहे आणि त्याच्यामुळे तो जे सांगत आहे ते मी करायला भाग पडत होते असं स्वतः या महिलेनं सांगितलेलं आहे। ही पहिली एफआयआर ज्याच्यामुळे या बाबाचं खरं तर सगळं प्रकरण उघडकीस आलं। दुसरी एफआयआर अतिशय धक्कादायक आहे। याच्यामध्ये 7 महिन्यांच्या प्रेग्नेंट महिलेवर, गरोदर महिलेवर या बाबानं लैंगिक अत्याचार केलेले आहेत। या महिलेच्या पतीनं ही एफआयआर जी आहे ही दाखल केलेली आहे। याच्यामध्ये त्या महिलेचा पती काय म्हणतो बघा, 2019 मध्ये त्यानं असं म्हटलेलं आहे की एक वर्तमानपत्रात मी जाहिरात वाचली होती की खरातच्या ऑफिसमध्ये एक ऑफिस बॉय पाहिजे, एक मुलगा पाहिजे कामासाठी। ती जाहिरात बघून मी खरातच्या ऑफिसमध्ये गेलो। मला जेवढी माहिती मिळालेली होती की खरातला अंकशास्त्र असेल, तंत्रमंत्र असेल किंवा भविष्य सांगण्याच्या विद्या ज्या आहेत त्या अवगत आहेत आणि अतिशय मोठ्या माणसांची रेलचेल खरातकडे होती, त्याच्यामुळे मी खरातकडे कामाला लागलो। मला तेव्हा कामाची गरज होती, त्याच्यामुळे 8,000 रुपये जे आहे ते हे लोक मला द्यायला तयार होते आणि मी तयार सुद्धा झालो या कामासाठी।
या ऑफिस बॉयनं सांगितलेलं आहे की मी तिथे काय काम करायचो. आता बघा पुढे तो असं म्हणतोय की काय या ऑफिसमध्ये साफसफाई असेल किंवा तिथे येणारे फोन अटेंड करणं असेल, फोनवर अपॉइंटमेंट मागणाऱ्या क्लायंटला अशोक खरात याच्या परवानगीने अपॉइंटमेंट देणं असेल, हे सगळं कामं पेपरवर लिहून घेण्याचं काम मी करायचो. कुणाची चिठ्ठी आली तर ती अशोक कुमारला मी द्यायचो. त्याचबरोबर अशोक खरात जो खडा आहे तो खडा जो द्यायचा त्याच्या भक्तांना ते सगळं लिहून घेण्याचं काम मी करायचो असं याने सांगितलेलं आहे. आता पुढे बघा सगळ्यात महत्त्वाचं जे या ऑफिस बॉयनं सांगितलेलं आहे तो काय म्हणतो, 2023ला माझी जी पत्नी आहे ती गरोदर होती आणि तिच्याकडे लक्ष देण्यासाठी मी कामावरून लवकर घरी जायचो. हे जेव्हा खरातला कळालं की त्याची बायको प्रेग्नेंट आहे तेव्हा त्यानं काय केलं तर या ऑफिस बॉयला विचारलं की तुझी जी बायको आहे ती प्रेग्नेंट आहे तर त्या तुझ्या पत्नीला माझा आशीर्वाद घेण्यासाठी घेऊन ये. मी तिच्या होणाऱ्या बाळासाठी एक विधी करेन, त्यामुळे तुला उत्तम संतती प्राप्त होईल. आता काही कारणास्तव हा जो व्यक्ती आहे तो म्हणतो की मला माझ्या पत्नीला खरात बाबाचा आशीर्वाद घेण्यासाठी घेऊन जाता नाही आलं. त्यानंतर मी हा खरात जो आहे हा पुन्हा एकदा मला त्याबद्दल बोलायला लागला की तुझ्या पत्नीला घेऊन ये, नाहीतर तुला जे संतती आहे ती व्यवस्थित संतती प्राप्त होणार नाही. उत्तम संततीसाठी तू तुझ्या पत्नीला माझ्याकडे घेऊन ये. 7 महिन्याची पत्नी गरोदर असताना अशोक खरात ने मला विचारलं की तुझ्या पत्नीला कितवा महिना लागलाय, तेव्हा मी सांगितलं की तिला 7वा महिना लागलेला आहे. त्यानंतर तू तुझ्या पत्नीला ऑफिसमध्ये लगेच बोलावून ये, कारण 7व्या महिन्यात वाईट व दृष्ट शक्तीपासून गरोदर स्त्रीला खूप सांभाळावं लागतं. मी एक विधी करेन ज्यामुळे तुझ्या पत्नीवर दृष्ट शक्तीचा असर होणार नाही आणि तुझ्या बायकोची डिलिव्हरी सुरळीत होईल. तसेच त्या विधीमध्ये तुझ्या बायकोला मुलगाच होण्याकरता मी विधी करेन असं खरात म्हणाला. त्यानंतर हा जो मुलगा आहे हा ऑफिस बॉय आहे यानं खरातच्या या सगळ्या आमिषांना तो बळी पडला. त्याच्या पत्नीला तो घेऊन गेला. खरातनं काय केलं तर या माणसाला बाहेरच थांबवलं. त्याच्या पत्नीला खरात ऑफिसमध्ये घेऊन गेला आणि तिच्यासोबत त्यानं त्या सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न केला. तिला सुद्धा एक ग्लासमध्ये एक पेय दिलं, ते तिला प्यायला सांगितलं. त्यानंतर या महिलेनं घरी जाऊन या व्यक्तीला, या ऑफिस बॉयला सांगितलं की खरातने तिच्यासोबत काय केलंय. आता हा व्यक्ती जो आहे याला विश्वास बसला नाही, कारण इतक्या मोठ्या माणसांची रेलचेल खरातकडे असते. त्यानंतर जे आहे त्याची पत्नी 1 महिना डिप्रेशनमध्ये गेलेली होती. यानंतर त्यानं काय केलं, या व्यक्तीनं काय केलं तर खरातच्या ऑफिसमध्ये स्पाय कॅमेरे लावले, कॅमेरे लावायला सुरुवात केली असं स्वतः त्याने सांगितलेलं आहे की मी त्यानंतर खरातच्या ऑफिसमध्ये जे आहे, ज्या ऑफिसमध्ये हे सगळे काळे कारनामे चालायचे तिथे मी कॅमेरे लावले आणि त्यानंतर मला सुद्धा हे दिसलं की खरात या बायकांसोबत काय करायचा, या महिलांसोबत काय करायचा. त्यानंतर खरातला जेव्हा हे कळालं त्याला संशय आला. त्यानंतर त्याने या व्यक्तीला कामावरून काढून टाकलं. त्याला 2 महिन्याचा पगार सुद्धा दिला नाही. जेव्हा खरातला हे कळालं की या व्यक्तीकडे हे व्हिडिओ आहे तेव्हा त्याने त्याला ऑफिसमध्ये बोलावलं आणि त्याला आणि त्याच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली असं या व्यक्तीने स्वतः FIR मध्ये सांगितलेलं आहे. त्याला धमकावलं की सगळे व्हिडिओ दे नाहीतर मी तुला ठार मारेल. आता या सगळ्यानंतर या व्यक्तीने सांगितलंय की मी त्याला सांगितलं की माझ्याकडे कुठलाच व्हिडिओ नाही आणि मी तिथून पळून गेलो. या सगळ्यानंतर आता या व्यक्तीने असं सांगितलं की मी यानंतर एक महिलेची तक्रार बघितली की तिने समोर येऊन सांगितलेलं आहे की तिच्यासोबत काय घडलं, त्यामुळे मी सुद्धा तक्रार दिलेली आहे आणि मी सुद्धा माझ्याकडे जे काही व्हिडिओ आहे ते पोलिसांना देईल, हे दुसऱ्या FIR मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची FIR याच्यामध्ये खरातनं एका महिलेला, घटस्फोट झालेल्या महिलेला प्रेग्नेंट केलं, तिला गोळ्या दिला आणि तिचा गर्भपात सुद्धा करून घेतला. आता ही जी महिला आहे ही काय सांगते बघा, तिचं लग्न झालेलं होतं, त्यानंतर आशीर्वाद घेण्यासाठी लग्नाच्या आधी चांगलं लग्न होण्यासाठी ती खरातकडे गेलेली होती. त्यानंतर तिचं लग्न झालं, तिचा घटस्फोट झाला, त्यामुळे ती या एका व्यक्तीनं, तिच्या घरातल्या कुटुंबातील व्यक्तीनं तिला सजेस्ट केलं की तू या बाबाकडे जा. त्यामुळे ती या बाबाकडे गेली आणि त्यावेळी हा बाबा काय म्हणाला बघा, सगळ्यात महत्त्वाचं, या बाबांना असं सांगितलं की आपल्या दोघांचं लग्न होऊ शकतं. या लग्नाचं आमिष या बाबांना तिला दिलं. मी अवतारी पुरुष आहे, मला त्रिकाळ ज्ञान आहे, तुझा घटस्फोट हा लिखित आहे, तू मागील जन्माची अप्सरा आहे, मी भविष्य जाणतो, माझ्या नशिबात 2 विवाह आहेत, तू माझ्याशी लग्न कर, मी तुला आणि तुझ्या मुलांना चांगल्या प्रकारे सांभाळेन असं या बाबानं या महिलेला म्हटलं. या महिलेचा घटस्फोट झाला. त्यानंतर हा जो बाबा आहे हा या महिलेला सातत्यानं फोन करायचा, तिला बोलून घ्यायचा. ती सुद्धा तिकडे त्याच्या ऑफिसमध्ये गेली, तिला ते पेय द्यायचा, त्यानंतर त्याच्या वशमध्ये यायची आणि सातत्याने तिच्यावर सुद्धा लैंगिक अत्याचार सुरू होते. यानंतर या महिलेला कळालं की मी प्रेग्नेंट झालेली आहे. तिनं त्या बाबाला सांगितलं, या बाबानं तिला गोळ्या दिल्या, तिचा गर्भपात केला.
एकूणच या महिलेनं सुद्धा हे सांगितलेलं आहे की कशा प्रकारे या बाबानं मला सातत्यानं माझ्यावर लैंगिक अत्याचार केलेले आहेत आणि यानंतर सतत एका महिलेची सुरुवातीला तक्रार आल्यानंतर ही महिला सुद्धा पुढे आली आणि तिनं सुद्धा जे आहे ती तक्रार दिलेली आहे या बाबा संदर्भात. अतिशय धक्कादायक आणि जर आपण बघितलं तर हादरवणाऱ्या या तीनही FIR आहेत. खराच्या काळ्या कारनाम्यांची ही खरं तर यादी आहे. कशा प्रकारे महिलांना खोटा आमिष दाखवून श्रद्धेच्या नावाखाली या खरातनं त्यांच्यासोबत लैंगिक अत्याचार केलेले आहेत. खरं तर या महिलांना तो एक पेय द्यायचा आणि त्याच्यामुळे त्या महिलांना त्या गुंगीचं औषध हा खरात द्यायचा आणि त्यामुळे त्या त्याच्या वशमध्ये जायच्या असं सुद्धा एकूणच या सगळ्यांवरून दिसतंय. खरं तर हा जो खरात आहे हा सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे. 24 तारखेपर्यंत त्याची पोलीस कोठडी आहे. SITनं त्याची शनिवारी 7 तास चौकशी केलेली आहे. काल त्याचा एक व्हिडिओ समोर आला ज्याच्यामध्ये तो नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असा म्हणतोय. आता या खरातचे पाय खोलात गेलेले आहेत. आणखीन याच्यामध्ये कोणती नावं समोर येतात, राजकीय नेत्यांचं कनेक्शन सुद्धा आता उघड होत आहे आणि या सगळ्यांनंतर अजून सुद्धा FIR दाखल होऊ शकतात. याच्यामधली सगळ्यात धक्कादायक गोष्ट आहे या फक्त 3 FIR आहेत. खराच्या काळ्या कारनाम्यांची यादी जर आपण बघितलं ती खरं तर एप्स्टीन फाईल्स सारखीच आहे. त्याच्यामुळे आणखीन खरात फाईल्समध्ये नेमकी कोणत्या धक्कादायक गोष्टी समोर येतात, काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आज आणखीन 2 FIR दाखल होऊ शकतात अशी सुद्धा माहिती मिळते. त्या संदर्भातले सुद्धा काही अपडेट्स असतील ते आम्ही तुमच्या समोर आणूच. पण या 3 FIR बद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.